बातमी ती म्हणजे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे मोबाईलवरती रमी गेम खेळत असतानाचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी ट्विट केलाय। सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणून शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना राज्यात दररोज 8 शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काहीच काम नसल्यामुळे कृषी मंत्र्यांवरती रमी खेळण्याची वेळ येत असावी असा टोला त्यांनी म्हणजेच रोहित पवार यांनी व्हिडिओ ट्विट करत लगावलाय। रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पीक विमा कर्जमाफी भावांतर याची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची कभी गरीब किसानों की खेती पर भी आओ ना महाराज अशी अर्थ हाक ऐकू येईल का असा सवालही रोहित पवार यांनी उपस्थित केला आपल्या पोस्टमध्ये। या संदर्भात बोलूयात भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार आपल्या सोबत फोन लाईन वरती आहेत। मुनगंटीवारजी, व्हिडिओ समोर आहे, राज्याचे कृषी मंत्री सभागृहामध्ये मोबाईलवरती गेम खेळताना स्पष्ट दिसतायत। नाही, जर मोबाईलवर गेम खेळताना स्पष्ट दिसत असेल तर विधानसभेच्या परिसरावर माननीय अध्यक्ष महाराज नियंत्रण आणि त्यावरचे निर्णय करण्याची अधिकार आपण माननीय अध्यक्षांना दिले आहे। माननीय अध्यक्षांनी परवाच एथिकल कमिटीची घोषणा केली आहे। या क्षणाला जंगली रमी असेल किंवा ऑनलाईन गेमिंग असेल याच्यावर महाराष्ट्र सरकारचा कोणताही कायदा नाही, परंतु हा शिष्टाचाराचा संकेताचा आणि विधानसभेतल्या आमदारांनी कसं वागावं, आदर्श वर्तणूक कशी ठेवावी याचा भाग आहे। आणि या संदर्भामध्ये या विषयाकडे माननीय अध्यक्ष महोदयांनी पहिलीच केस एथिकल कमिटीकडे जर दिली तर मला वाटतं यातून काही चांगल्या गोष्टी सुद्धा वर्तणुकीसाठी पुढे येऊ शकतील। आता मी तो व्हिडिओ न पाहिल्याने मी याच्यावर जास्त बोलू शकत नाही, पण ही जबाबदारी सभागृहात बसणार आहे, कारण महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये विधानसभेची ही जागा सर्वात पवित्र आहे। मुनगंटीवारजी, पण तुम्ही जर व्हिडिओ बघितलात तर तुम्हाला देखील धक्का बसेल आणि नुसते आमदार नाहीत तर राज्याचे कृषी मंत्री आहेत ते, आणि शेतकऱ्यांचे इतके मोठे प्रश्न, शेतकरी आत्महत्या, इतके सगळे प्रश्न असताना सभागृहामध्ये बसून थेट गेम खेळण्याचं सुस्त कसं काय? हे योग्य नाही, याला मी समर्थन करत नाही, हे योग्य नाही। जर तो व्हिडिओ खरा असेल आणि त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे पत्ते किंवा रमी खेळताना कोणी मंत्री, म्हणजे आमचं तर म्हणणं आहे विद्यार्थ्यांनी खेळू नये, मंत्री आमदार तर दूरची गोष्ट आली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये पत्ते किंवा रमी आणि ती जंगली रमी यावर कोणी जाऊ नये याबद्दल तर मान्य स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी परवा घोषणा केली की मी विनंती करतो जे चित्रपट सृष्टीतील लोक आहे की त्यांनी जाहिरात करू नये। आता चित्रपट सृष्टीतील लोकांनी जाहिरात करू नये म्हणजे आम्हालाही याचा अर्थ समजून घेतला पाहिजे ना की मुख्यमंत्री महोदयांची भावना काय आहे। याचा अर्थ तसा आहे की जाहिरात करू नये म्हणजे खेळू सुद्धा नये, तर त्याच्यामुळे मी त्याचं समर्थन करत नाही आहे। फक्त यामधल्या सत्यतेबद्दल सन्माननीय मंत्री महोदयांनी जास्त खंडन खुलासा करण्याची आवश्यकता आहे। बरं, राष्ट्रवादीच्या गटातले ते मंत्री आहेत आणि त्यांना भाजपला विचारल्याशिवाय काही करता येत नाही म्हणून मग वेळ आहे त्यांच्याकडे आणि म्हणून गेम खेळले जात आहेत का? नाही, आता मला कुणाला समजा विचारून काही करता येत नाही म्हणून मी गेम खेळायचा का? मी चांगली पुस्तकं वाचायची त्या क्षेत्रामध्ये, मी काय समाजाला देऊ शकतो, चांगल्यात चांगलं मला काही देता येईल का, या दृष्टीने काही नियोजन करता येईल का हा विचार केला पाहिजे। बरं, मात्र विचारता येत नाही असं तर नाही ना। हो, सरकारमधले मंत्री आहेत आणि अशा पद्धतीनं जर ज्यांच्यावरती मोठी जबाबदारी आहे राज्यातली शेतकऱ्यांची, दररोज 8 शेतकरी जर राज्यात आत्महत्या करतायत तर मग अशा मंत्र्यांवरती काय कारवाई व्हावी, तुमची काय अपेक्षा? नाही, कारवाई तर काही होऊ शकत नाही। याचं कारण साधं आहे की आपण आपल्या राज्यामध्ये कोणताच असा कायदाच केला नाहीये ज्याचा आग्रह मी परवा विधानसभेत माननीय मुख्यमंत्र्यांच्या समोर केला की शेड्यूल 7 मध्ये आपल्याला कायदा करता येतो, पण मुख्यमंत्री महोदय म्हणाले नाही, केंद्राने करावा, केंद्राकडेच आपण केलं पाहिजे, काही ऑनलाईन हे कुठूनही सुरू होऊ शकतं। तर ठीक आहे, कारवाई करू शकत नाही तुम्ही म्हणताय, कायदा नाहीये, पण एखाद्या शेतकऱ्यानं जर बघितला हा व्हिडिओ तर त्याला किती वाईट वाटेल? वाईट वाटेल, प्रश्नच नाही। म्हणजे त्यांनीच काय, उद्या मी सुद्धा एक आमदार आहे, मंत्री नाही आहे, तरी सुद्धा मी विधानसभेच्या कामकाजात सहभागी होताना मोबाईल हातात घेऊन जर मी पत्ते करत राहिलो तर ते दुःखदायकच आहे ना। लोकशाहीवर जो विश्वास एक आहे सामान्य लोकांचा, तर त्या विश्वासाला तडा जाते याबद्दल कुठं शंका असण्याचं कारणच नाही आहे। फक्त शिक्षा काय, तर शिक्षा काहीच नाही, शिक्षा एवढीच आहे
की चांगली वर्तणूक करण्याची हमी घेणे. बरं, म्हणजे काय मग फक्त समज देणार? नाही, यापेक्षा तुम्ही काय करू शकाल मला वाटत नाही. आणि यापेक्षा जास्त एथिकल कमिटी समज देईल आणि त्यांच्याकडून खात्री करून घेईल की यापुढे अशा घटना होणार नाही. बरं. हा, हे खरं आहे की नैतिकतेच्या दृष्टिकोनातून या गोष्टी करता कामा नये आणि ताबडतोब एक माननीय मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती असणार आहे, ज्याबद्दल आम्ही विधानसभेत आग्रह करत होता की धीरे धीरे हा कॅन्सर पसरतो आहे. आता हा कॅन्सर जर मंत्री महोदयांपर्यंत आला असेल तर आता डोळे उघडण्याची वेळ आहे. कडक कायदे केले पाहिजे, नाही तर एक पिढी पूर्ण बरबाद होईल. बिलकुल. मुनगंटीवारजी, धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात.